रसिक मित्र हो, लोककला आणि लोकसंस्कृती या बाबतीत मी आपणाशी सातत्यानं चर्चा करतो आहे. मराठी लोकसंस्कृतीमध्ये लोककलांना विशेष महत्त्व असलेले दिसते. तमाशा या महाराष्ट्रातल्या प्रचलित लोककलेच्या बाबतीत आपणाशी संवाद साधत असताना हा तमाशा कोणत्या प्रकारे उदयास आला, त्याला कोणतं कारण होतं, विविध लोककला प्रकारातून विशेषतः या लोकनाट्य तमाशानं काय घेतलं, 19व्या शतकातला लौकिक तमाशा आणि 20व्या शतकातला लोकनाट्य तमाशा आज प्रभावीपणे ज्यावेळेला आपल्याला काम करताना किंवा वावरताना दिसतं त्यावेळेला सातत्यानं काळानुरूप त्याच्यात बदल तर होतोच, पण प्रत्यक्षरित्या हा तमाशा कला प्रकार कसा उदयास आला या बाबतीमध्ये काही गोष्टी आपणासमोर मी ठेवणार आहे. या विवेचनामध्ये भेदिक शाहिरी आणि लोककला या दोन्ही बाबतीतलं विवेचन आपणासमोर ठेवताना प्रथमतः भेदिक म्हणजे कलगी तुरा ही जी महाराष्ट्रातली नाथपंथी शाहिरी आहे, या शाहिरीनं मराठी तमाशाला काय दिलं आणि नंतर विविध लोककलांनी मराठी तमाशाला कसं समृद्ध केलं याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मी आपणासमोर ठेवतो आहे. भेदिक काव्याची ही परंपरा 14व्या शतकापासून नागेश संप्रदायापासून महाराष्ट्रात सांगितली जाते. विशेषतः या काव्य प्रकारामध्ये अध्यात्म विचाराला जास्त प्राधान्य दिलेलं असतं. दोन्ही पक्षातील सवाल जवाब या माध्यमातून कूट प्रश्नांची उकल केली जाते. मग हे दोन्ही पक्ष कोणते, तर भेदिकामध्ये कलगी आणि तुरा या दोन्ही पक्षाचे शाहीर मांडले जातात. रसिकांच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं ही भेदिक शाहिरी प्रभावीरित्या मनोरंजक ठरलेली दिसते. कण, गवळणी, भेदिक लावणी, सवाल जवाब किंवा झगडा या प्रकारातून ही लावणी जी आहे किंवा ही काव्य प्रकार जो आहे तो सादर होताना सातत्यानं दिसतो. कलगीवाले जे आहेत ते शक्तीचे उपासक आणि तुरेवाले शिवाचे उपासक मानतात. शक्ती म्हणजे माया, शिव म्हणजे ब्रह्म या स्वरूपात या दोन्हींना ओळखले जाते. मुळात कलगी हा शब्द मुळात तुर्की भाषेतला आणि तुरा हा शब्द अरबी भाषेतला, हे दोन्ही शब्द फारसी भाषेत जसेच्या तसे सापडतात. फारसीतून ते नंतर मराठीत आले असावेत असं विकृ जोशी या तमाशा अभ्यासकांनी सुरुवातीला आपली भूमिका मांडलेली आहे. तर कलगीतुरा या शब्दाचा अर्थ काय आहे, तर शिरोभूषण, अलंकार, पागोट्यावर लावण्यासाठी असणारा झुपका असा घेतला जातो. या दोन्ही शब्दावरून कलगीवाले आणि तुरेवाले अशी भूमिका या ठिकाणी मांडली गेली. या दोन्ही गटामध्ये त्याची विभागणी करून सवाल जवाबाच्या द्वारे हे दोन्ही पक्षातील शाहीर एकमेकांशी सामना करताना दिसतात. कलगीवाल्यांना नागेश तर तुरेवाल्यांना हरदास असे संबोधले जाते. कलगीवाल्याचे निशाण भगवे असते तर तुरेवाल्याचे निशाण हिरवे किंवा पांढरे असते, अशी ही माहिती विकृ जोशी आपल्या पुस्तकातून देताना दिसतात. तुरा पक्षाच्या निशाणाच्या बाबतीमध्ये तुरा पक्षाचा प्रमुख शंभूराजू किंवा तुरा पक्षामध्ये ज्यांनी प्रचंड काव्य रचना केलेली आहे त्या 19व्या शतकाच्या सुरुवातीचे जे शाहीर आहेत, ज्यांनी भेदिक शाहिरीमध्ये आपला स्वतःचा नावलौकिक मिळवला, ते संभाजी कोष्टी भिलवडीकर यांच्यामध्ये अद्यापही 5 रंगाची 5 निशाणे भिलवडीला भेदिक शाहिरीच्या वेळी लावली जातात. त्याला बिद्रावळ असे म्हणतात, अशी माहिती तेथील शंभूराजूचे वंशावळीतले अण्णा कोष्टी यांचे चिरंजीव या मनोहर कोष्टी यांनी या ठिकाणी मला काही दिवसापूर्वी दिलेली आहे. भेदिक गाणे, भेदिक कविता, कलगीतुरा, आध्यात्मिक शाहिरी या नावाने ही शाहिरी ओळखली जाते. विशेषतः या फडात गण, गवळण, लावणी, सवाल जवाब त्यानंतर वेगवेगळ्या अशा काव्य प्रकारांना प्राधान्य दिले जाते. या घटकांचे साम्य जे आहे ते आपल्याला तमाशाच्या बाबतीत ही ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला तमाशाचं आणि त्याचं कुठंतरी नातं स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महानुभाव संप्रदायाचा काळ जो होता 13व्या शतकाचा, त्यावेळेला लीळाचरित्र या ग्रंथामध्ये भेदिकातील कलगीतुरा या अगोदर भेदिकाला डपगाणे असं म्हटलं जात होतं. अशी जुनी परंपरा म्हणजे जुना सुद्धा उल्लेख या ठिकाणी सापडलेला आपल्याला दिसतो. विशेषतः भेदिक परंपरा ही फार जुनी आणि चालत आलेली परंपरा आहे हे यावरून लक्षात येतं. वास्तविक भेदिक कवितेचे जे स्वरूप आहे ते शिवशक्तीच्या द्वैत अद्वैताच्या चर्चेतून स्पष्ट होतं.
परमेश्वराचं रूप समजून घेण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण रूप मानून द्वैत रूपात अद्वैत कल्पून त्याचा भेद सांगितला जातो. म्हणजे कूट अध्यात्मवादी विचार या भेदिक कवनातून सातत्यानं हे भेदिक शाहीर मांडत असतात. कलगी आणि तुरा सामन्याच्या वेळी त्या पक्षाचे शाहीर आपापले निशाणे लावतात, जुन्या पुराण्या वह्या काढतात, त्याला बाडे असे म्हणतात. दोन्ही पक्षाचे पारंपरिक गट सवाल जवाबाच्या वेळी गण, गवळणी, लावण्या, साकी, रूपक, झगडा या प्रकारातून या ठिकाणी एकमेकांना सवाल जवाबाची उत्तरं देतात. त्यांच्या गाण्याचे विषय अगदी वेगवेगळ्या विषयावर एकवटलेले असतात. म्हणजे त्याच्यात भक्तिमार्ग असतो, गुरुमार्ग, ज्ञानसाधना, देहत्याग, पंचकर्म, चंद्रबिंब, समाधीमार्ग, रामायण, महाभारत या असणाऱ्या विषयावरती त्यांचं विवेचन सातत्यानं चालू असतं. आणि या भेदिक कवितेच्या बाबतीमध्ये तिचं तात्विक अधिष्ठान लक्षात जर आपण घेतलं तर भेदिक कविता ही विशिष्ट उद्दिष्टासाठी निर्माण झालेली कविता असते असाही अर्थ एका अर्थाने आपल्याला काढता येईल. भेदिक कविता आणि तमाशा यांचा ऋणानुबंध गण, गवळण, लावणी या प्रकाराच्या बाबतीत साम्य स्वरूपात असलेला दिसतो. भेदिक गाण्यातील कलगी तुरा या दोन्हीपैकी ते एका पक्षाचे आपण असल्याचे हक्कदार सांगतात. 19व्या शतकातील तमाशगीर खऱ्या अर्थाने भेदिक शाहीरच होते. खरं तर त्यावेळेला तमाशगीर असं याच्यापेक्षा त्यांना भेदिक शाहीर या नावानंच ओळखलं जात होतं. तमाशा व भेदिक काव्य या बाबतीत साम्य पाहत असताना या भेदिक फडातून लोकनाट्य तमाशाचा उदय झालेला आहे हे मात्र निश्चितपणे सांगता येईल. कलगी तुऱ्याची शाहिरी परंपरेमध्ये लौकिक प्रकारातला एक वेगळं रंगरूप आलेलं नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं. शिवशक्तीच्या आध्यात्मिक विचारातून तयार झालेल्या सवाल जवाबाच्या कूट प्रश्नोत्तरातून पेशवाईच्या काळात होनाजी बाळा, सगन भाऊ यांच्या भेदिक लावण्याचे फड त्या काळात तयार झाले. पण त्या शाहिरांनी त्यावेळेला शृंगारिक लावण्या आणि पोवाडे सुद्धा रचलेले दिसतात. त्यामुळे होनाजी हा त्यावेळेला तुऱ्याचा आणि सगन भाऊ हा कलगीचा असे सर्वसामान्यपणे मानले जात होते. पेशव्यांच्या उत्तरकालीन राजवटीमध्ये भेदिक काव्यातील परस्पर विरोधी सवाल जवाबातून भेदिक काव्याला त्या काळात प्रभावीरित्या बहर आलेला आपल्याला दिसतो. नंतरच्या काळामध्ये कलगी तुऱ्याचे हैबती बुवा, नंतर तुऱ्या पक्षाचे शंभूराजू या शाहिरांनी प्रचंड स्वरूपामध्ये काव्यरचना केल्यामुळं त्यांचा आदर्श आजचे सुद्धा भेदिक शाहीर पुढे ठेवताना दिसतात. कारण त्यांनी प्रचंड लावण्या, त्यांच्या अगोदर भेदिक होतं का होतं, पण त्यांनी स्वतः या काव्य प्रकारातून रचना केलेल्या असल्यामुळं त्या रचना आजही भेदिक शाहीर गात असलेले आपल्याला दिसतात. पेशवाईच्या अस्तानंतर मात्र 19व्या शतकात खऱ्या अर्थाने भेदिक काव्याला एक स्वतंत्र रूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. त्यावेळी भेदिक लावणी ही प्रश्नोत्तरासाठी प्रमुख होती. भेद म्हणजे काय तर रहस्य. या लावण्यात अन्य जनांना अज्ञान कल्पून रहस्य उलगडून दाखवायचं, म्हणजे सामान्य माणसाला अज्ञानी समजायचं आणि त्यांना एखाद्या गोष्टीतलं अध्यात्मातलं कूट जे आहे ते रहस्य जे आहे ते समजून सांगायचं आणि ते ज्ञान त्याच्यापर्यंत पोचवायचं असा उद्देश एकंदरीत होता. आणि त्यातूनच या भेदिक लावण्या ज्या त्या उदयास आलेल्या आपल्याला दिसतात. भेदिक लावणीची भेदिक काव्यातील भूमिका जरी स्पष्ट झालेली असली तरी सुद्धा भेदिकाला खऱ्या अर्थानं 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या अगदी पूर्वार्धात भेदिक या काव्य परंपरेला किंवा भेदिक या काव्य प्रकाराला विशेष महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. तमाशाचं जे मूळ आहे ते या भेदिक प्रकारामध्ये प्रभावीपणे आपल्याला दिसतं आणि म्हणून भेदिक काव्यातील कलगी तुरा यांचा आणि तमाशाचं फार जवळचं नातं आहे हे मात्र आवर्जून एकंदरीत सांगता येईल. आता हा भेदिक कवितेचा आणि भेदिक शाहिरी फडाचा तमाशावर झालेला प्रभाव किंवा तमाशामधनं त्या भेदिक काव्यातून काय घेतलं इथंपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पोहोचलेलो आहे. दुसरी गोष्ट अशी, लोककलांचा तमाशावरील प्रभाव काय आहे की ज्याच्यामुळं तमाशा हा फक्त काय लगेच एका क्षणात उदयास आलेला काव्य प्रकार नाही आहे. अनेक काव्य प्रकारातून किंवा अनेक वेगवेगळ्या लोककलातून किंवा अनेक प्रकारच्या काव्य रचनेतून तमाशानं स्वतंत्ररित्या आपलं स्थान नंतर हळूहळू सिद्ध केलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं. प्रचलित भारतीय परंपरेमध्ये लोककलांना विशेष महत्त्व आहे. लोककला ही संकल्पना संस्कृतीच्या बाबतीत फार व्यापक अर्थानं वापरली जाते. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांनी आजपर्यंत परंपरागत लोककला जतन केलेल्या दिसतात. आज टीव्हीवरती किंवा वेगवेगळ्या चॅरिटी शोमधून आपण वेगवेगळ्या लोककला प्रकार जे आहे ते सातत्यानं पाहत असतो आणि सातत्यानं आपल्याला त्याचं विवेचन केलेलं हे आपल्या डोळ्यासमोर एकंदरीत येतं. परंपरेनुसार बघा, गोंधळ, जागरण, भारूड, बहुरूपी, दशावतार, दंडार आणि तमाशा अशी विधिनाट्ये, काही विधिमुक्त लोकनाट्ये महाराष्ट्रामध्ये रूढ असलेली आपल्याला दिसतात. तसं पाहिलं तर तमाशा ही विधिमुक्त लोकनाट्य आहे.
बाकीची आता सांगितलेली लोकनाट्य आहेत ती विधियुक्त लोकनाट्य आहेत, कारण तिथं विधी केला जातो आणि त्यानंतर ती कला प्रकार जो आहे तो सादर केला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेल्या लोककला लोकांनी स्वीकारल्या आहेत हे मात्र निश्चित. ही लोककला परंपरेचा एक भाग म्हणून मानली जाते. समूहमानाने निर्माण झालेली, जन्माला आलेली ती कला आहे. एखाद्या व्यक्तीनं ती निर्माण केलेली नसून ती समाजानं निर्माण केलेली आहे, असं गजमल माळी या अभ्यासकांनी एका अर्थानं म्हटलेलं आहे. म्हणून भक्तियुक्त प्रमाणभूत मानून लोककला सर्वसामान्य ग्रामीण भागातील बहुजनांचं मनोरंजन करताना एका अर्थानं दिसते आहे. म्हणून बदलत्या काळामध्ये लोककलांचा स्वतंत्र जो एक प्रभाव आहे तो समाज मनावरती असलेला दिसतो. त्याच्यातूनच या लोककला सिद्ध झालेल्या दिसतात आणि लोककलांच्या प्रभावाखाली वाढलेला, विविध संस्कारांनी युक्त असलेला तमाशा लोकप्रिय कला प्रकार म्हणून पुढच्या काळामध्ये फार प्रभावीरित्या नावारूपाला आलेला दिसतो. विशेषतः कळसूत्री बाहुल्यांचे नाट्य, छायानाट्य, यमपुरी, दशावतार, ललित, जागरण, गोंधळ, डोंबारी, कोल्हाटी हे तमाशाला जवळचे वाटणारे लोककला प्रकार आहेत. ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये हे लोककला प्रकार आजही आपल्याला दिसतात. आजही त्या लोककला प्रकारांचं अस्तित्व दिसतं. पण ह्या लोककलावंताची आजची बेकारी आणि लोककलावंतांना त्याच्यातून पोट न भरत असल्यामुळं बऱ्याच जणांनी आपल्या पारंपरिक हे सगळे व्यवसाय किंवा या लोककला या ठिकाणी काय केलेले आहेत त्याचा त्यांनी बंद सादर करण्याचं केलेले आहेत. पण अजूनसुद्धा पारंपरिक ह्या सगळ्या लोककला ज्या आहेत, दशावतार असेल, कोकणामध्ये सादर केलं जाणारं, त्यानंतर छायानाट्य असेल, कळसूत्री बाहुल्यांचं नाट्य काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ललित तर म्हणजे आपल्याकडचं भारूड हेही आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं, गोंधळ, जागरण, डोंबारी, कोल्हाटी हे सुद्धा काही प्रमाणात आज आपल्याला दिसतात. आणि म्हणून प्रारंभ काळामध्ये कोणत्या तर महाराष्ट्र संस्कृतीच्या सातवाहन राजाच्या काळामध्ये लोकरंगभूमी अस्तित्वात होती असाही निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला काढता येतो. स्त्रिया सुद्धा रंगभूमीवर त्या काळात नृत्य करत होत्या. त्यांना त्या काळामध्ये रतिनाट्य असं म्हटलं गेलेलं आहे. या रतिनाट्यातील मंगलाचरण असतं, तो गण असतो, तो गण तमाशाने गण म्हणून स्वीकारला असावा. तर रतिनाट्यातील पौराणिक सोंगे, यशोदा, कृष्ण, राधा या पात्रातील कल्पनाविलास, हावभाव तमाशातील गवळण प्रकारामध्ये आलेला असावा असंही अनुमान एकंदरीत काढता येईल. त्यानंतरच्या अभिजात संस्कृत नाट्य परंपरेच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 500 ते इसवी सन 1318 या सर्वसामान्य काळामध्ये साधारणपणे अभिरुचीला पात्र ठरलेल्या या सर्व लोककला एकंदरीत पाहायला मिळतात. प्रहसन हा संस्कृतातील नाट्यप्रकार ही त्या काळामध्ये एकंदरीत दिसतो. संस्कृत नाट्यप्रकारातील नृत्य, नाट्य आणि संगीत, अभिनय फार्स ह्या बतावणीनं आणि तमाशातल्या फार्सनं स्वीकारला असावा हेही एका अर्थानं एकंदरीत सांगता येईल. तत्पूर्वी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की तमाशा कलेपूर्वीचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष झाला तो म्हणजे 11व्या शतकानंतर. म्हणजे खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं, तर एक गोष्ट आता त्या मानानं आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तमाशापूर्वीच्या लोककला ज्या आहेत त्याचा खरा उत्कर्ष जो आहे तो 11व्या शतकानंतर झाला. मराठी साहित्याच्या प्रारंभ काळातील आद्य कवी मुकुंदराज, महानुभाव संप्रदायाचा विस्तार काळ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचं 13व्या शतकातील त्यांची वाङ्मय निर्मिती, एकनाथांच्या काळातील मुस्लिमांची राजवट, त्यानंतरच्या तुकाराम रामदासांचा 17व्या शतकातील काळ आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती या काळामध्ये प्रकर्षानं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककला विकास पावलेल्या दिसतात. लोकसाहित्य हाच लोककलांचा प्रभावशाली कालखंड त्या काळामध्ये एकंदरीत होता. गोंधळ, जागरण, बहुरूपी, दशावतार, ललित हे लोकनाट्य प्रकार या काळात विस्तारले आणि लोकरंजन करत राहिले. या लोककलातील लोकनृत्य, लोकसंगीत याचं अनुकरण तमाशानं केलं. तमाशातल्या सादरीकरणाचा या घटकामध्ये वाद्ये, वेशभूषा, रंगभूषा, नैपथ्य यांचाही प्रभाव या लोककलांच्या माध्यमातून तमाशावर पडलेला दिसतो. या लोककलातील तमाशातील कलाकार बहुजन समाजातील दिसतात हे मात्र विशेष अर्थानं जाणीवपूर्वक विचारात घेतलं पाहिजे. हे विचारात घेताना तमाशाची लोकप्रियता आणि धाटणी याचा विचार करता महाराष्ट्रातल्या अनेक लोकनाट्य कला प्रकारातून तमाशानं बरंच काही स्वीकारलं आहे अशी माहिती या ठिकाणी पुढे येताना दिसते. तमाशाचे अभ्यासक आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. ते असं म्हणतात, पारंपरिक लोकधर्मीय कला प्रकारात धार्मिक विधीला महत्त्वाचं स्थान होतं. त्याचं स्वरूप धार्मिक आराधनेचं होतं आणि या कला प्रकाराविषयी श्रद्धेची भावना लोकमानसात होती. तमाशानं या लोकधर्मीय कला प्रकारातून काही घटकांचा स्वीकार केला
आणि तमाशा देखील लोकमानसात त्यामुळं स्थान प्राप्त करू शकला, असं अत्यंत प्रभावी आणि चिंतनपर विवेचन डॉक्टर शिंदे सर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून लोककलांच्या समूहानं विविध स्वरूपात सादर केलेल्या लोककला प्रकारातून तमाशाची जडणघडण झाली, हे मात्र या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये पूर्वापार चालत आलेल्या या लोकधर्मी नाट्यकला आणि प्रयोगरूप लोककला यांचा तमाशावर अनेकांनी प्रभाव कसा पडला हे लक्षात घेताना गोंधळ, जागरण, दशावतार, राधानाच या विधी नाट्यातून तमाशानं स्वीकारलेले जे मुद्दे आहेत ते योग्यरित्या तमाशाचा विकास व्हायला खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरलेले आहेत असं दिसतं. हे सर्व काही स्वीकारून रसिकांच्या मनात स्वतःची सर्व गुणवैशिष्ट्यासह एक वेगळी आपली ओळख करून दिलेली दिसते. लोककला आणि तमाशा यांच्या संबंधाबाबत ललित, गोंधळ, दशावतारी खेळ हे लोकरंजनाचे प्रकार महाराष्ट्रात प्रचलित होते आणि या सर्वातून थोडा थोडा अंश घेऊन तमाशा जन्माला आला असंही अम जोशी यांनी सांगितलेलं आहे. लोककलांच्याकडे असणारी झांज, तुंतुणे, कडे ही वाद्ये घेऊन तमाशानं स्वतःला समृद्ध केलं. लोकभाषा, लोकनृत्य, लोकसंगीत हे घटक तमाशाने प्राधान्याने स्वीकारले. लोककलेतील आख्यान स्वरूपाच्या कथा, सादरीकरणातील पद्धत, उत्स्फूर्त संवाद, अभिनयातील कसब या गोष्टी तमाशा कलावंतांनी आत्मसात केलेल्या दिसतात. तात्पर्य, महाराष्ट्रातील प्राकृत समाजातील परंपरागत प्रचलित लोककलातून तमाशानं सरदार, सोंगाड्या, नाची, झिलकरी हे कलावंत तर गण, गवळण, लावणी ही प्रायोगिक अंगे प्राधान्याने स्वीकारलेली दिसतात. त्यामुळे तमाशाला एक स्वतंत्र रूप प्राप्त झालेलं दिसतं. तमाशाचा स्वतंत्र बाज तयार झालेला दिसतो. आपण या सर्व लोककला आणि भेदिक काव्य याच्यातून तमाशा कसा उदयास आला आणि त्याच आधारे महाराष्ट्रातला पहिला लोकनाट्य तमाशा जो मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेला होता, उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर हे मुळात भेदिक शाहीरच होते, पण त्यांनी आपल्या तमाशा फडामध्ये रंगीत स्वरूपाचा तमाशा निर्माण होण्यासाठी काय केलं तर गण जो आहे तो गायलाच, गवळणी गायल्या पण त्या शृंगारिक गवळणी, लावण्या पण शृंगारिक गायला सुरुवात केली, नाच्याने सोंगाड्या घेतला. त्यामुळे त्यांचा तमाशा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला आणि त्यांनी मोहना बटाव नावाची आख्यानक लावणीही गायला सुरुवात केलेली आहे. कारण मुळात ती छेल बटाव लावणी जी आहे ती तमाशातली जरी असली तरी त्यापूर्वी भेदिकामध्ये सुद्धा ऐकीव नावाचा प्रकार होता. एखादा आख्यान सांगायचा शेवटी प्रकार असतो, त्या आख्यानाच्या धर्तीवरच यांनी या ठिकाणी ही प्रेमकथा शृंगारिक स्वरूपाची सादरीकरण ते केलेलं आहे आणि तो तमाशातला पहिला वग ठरलेला आहे. एकंदरीत तमाशा जो कला प्रकार आहे तो महाराष्ट्रात 19व्या शतकामध्ये कसा उदयास आला आणि त्या तमाशा कला प्रकारानं विविध लोककलातून आणि भेदिक काव्यातून काय घेतलं याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे विविध लोककलातून थोडा थोडा अंश घेऊन तमाशा तयार तर झालाच, पण मुळात भेदिक काव्य जे आहे तेच त्याचं मूळ आणि बेस असलेला या तमाशाचा दिसतो आणि तिथून तमाशा, लौकिक तमाशा आणि तिथून 20व्या शतकातला लोकनाट्य तमाशा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रचलित झाला आणि तो तमाशा आजही आपल्याला चित्रपटाच्या प्रभावानं जरी बदललेला असला तरी सुद्धा तमाशा हा कला प्रकार सर्वांचं आकर्षण असणारा, सर्वांचं मनोरंजन करणारा आणि सर्वांचा आवडीचा कला प्रकार आजही भरून राहिलेला आहे. पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यात जर गेलो तर आजही प्रचंड तमाशाचे फड आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात आणि गावागावातल्या यात्रातून लोकरंजन करताना दिसतात. हाच तमाशा कसा उदयास आला आणि त्यानं काय त्याचा प्रवास होता या बाबतीतलं विवेचन मी केलेलं आहे. आपण शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.